मंडळी, आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। एका अशा व्यवसायाबद्दल, एका अशा महिलेबद्दल जी केवळ मुलांचं नाव ठेवण्यासाठी लाखो रुपये कमवते। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। आज आपण नाव ठेवण्याच्या एका पारंपरिक प्रक्रियेचं हाय-फाय बिझनेसमध्ये कसं रूपांतर झालं याची एक अचंबित करणारी कहाणी पाहणार आहोत। मात्र त्याआधी तुम्ही अजूनही आमचे पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच हे YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट पाहायला मिळतील। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच। मंडळी, बाळ जन्माला आलं की घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं, पण त्यात सोबतच एक मोठा टास्क असतो, तो म्हणजे बाळाचं नाव काय ठेवायचं। भारतात हे काम सहसा आजी आजोबा, कुटुंबातील मोठे लोक किंवा ज्योतिषी करतात, पण अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को शहरात राहणाऱ्या टेलर हम्फ्री नावाच्या एका महिलेने याच नामकरण प्रक्रियेला एक प्रोफेशनल स्वरूप दिले। ती मुलांसाठी खास, युनिक आणि संस्मरणीय नाव सुचवते आणि यासाठी ती लाखो रुपये घेते। आता प्रश्न पडतो, घरातले लोक असताना या टेलर हम्फ्रीच्या घराबाहेर आई वडिलांची रांग का लागते? याचं उत्तर आहे युनिकनेस आणि ब्रँडिंग। अमेरिकेतील, विशेषतः सॅन फ्रान्सिस्को सारख्या हाय प्रोफाईल शहरांमधील श्रीमंत आणि यशस्वी पालकांना त्यांच्या मुलाचं नाव इतर सामान्य नावांपेक्षा अतिशय वेगळं आणि खास हवं असतं। त्यांना असं नाव हवं असतं जे त्यांच्या मुलाची भविष्यातील ओळख आणि सामाजिक दर्जा दर्शवेल। टेलर हम्फ्री याच गरजा पूर्ण करते। तिच्या नावांमध्ये एक खासियत असते जी तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवते। टेलर हम्फ्रीने हा व्यवसाय अगदी छोटासा, म्हणजे फक्त 8,000 रुपये फीने 2018 मध्ये सुरू केला होता। हा छोटासा उद्योग जबरदस्त बिझनेस मॉडेल मध्ये रूपांतरित होण्यामागे दोन महत्त्वाच्या घटना घडल्या। पहिली म्हणजे एका पार्टीत काही उद्योजकांनी तिला तिच्या कामाची किंमत वाढवण्याचा सल्ला दिला, आणि दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे जेव्हा तिची कथा न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध न्यूयॉर्कर मासिकात प्रसिद्ध झाली। या प्रसिद्धीमुळे तिच्या कामाला जागतिक मान्यता मिळाली आणि तिच्याकडे क्लायंट्सचा पूर आला। टेलर हम्फ्री नाव सुचवण्यासाठी आता वेगवेगळे पॅकेज ऑफर करते। तिची फीज ही 17,000 रुपयांपासून ते तब्बल 27 लाख रुपयांपर्यंत आहे। हे शुल्क तिच्या कामाच्या व्याप्तीवर आणि दर्जावर अवलंबून असतं। जर पालकांनी लहान पॅकेज निवडलं तर टेलर त्यांना फक्त ईमेलद्वारे काही नावांची यादी सुचवते, पण पालकांनी जर मोठं पॅकेज निवडलं त्यांच्यासाठी टेलर अगदी सखोल संशोधन करते। टेलर हम्फ्री नाव सुचवण्यापूर्वी कुटुंबाची सखोल माहिती काढते। तिच्या कामाची पद्धत एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या ब्रँडिंग प्रमाणे असते। ती पालकांना खालील गोष्टी विचारते आणि त्यानुसार ती नाव ठरवते। मग कोणत्या आहेत त्या गोष्टी पाहूयात। कौटुंबिक मूळ आणि परंपरा। कुटुंबाचा मूळ देश कोणता आहे? त्यांच्या परंपरा काय आहेत? पालकांच्या इच्छा, आई वडिलांना बाळाच्या नावातून काय अपेक्षित आहे? त्याचप्रमाणे भविष्यातील ओळख। हे नाव मुलाची भविष्यातील ओळख कसं बनेल आणि त्याचा अर्थ हा नेमका काय असेल? जर आई वडिलांमध्ये नावावरून वाद किंवा मतभेद असतील तर टेलर एक मध्यस्थ म्हणून त्यांना एका नावावर सहमत करायला मदत करते। टेलर हम्फ्रीचा या व्यवसायामागचा मुख्य विचार हा आहे की नाव फक्त बोलण्यासाठी नसतं, तेच पुढे जाऊन मुलाची ओळख बनते। तिचं म्हणणं हे अगदी योग्य आहे। एखाद्या व्यक्तीचं नाव आयुष्यभर त्याच्यासोबत राहतं, ते त्याच्याबद्दल बोलतं आणि त्याची पार्श्वभूमी देखील सांगतं आणि त्याचं व्यक्तिमत्व हे दर्शवतं। त्यामुळेच टेलर विचारपूर्वक आणि खास नावाची निवड करण्यासाठी पालकांना मदत करते। तिच्या या तत्वज्ञानामुळेच उच्चभू पालक तिच्या सेवेसाठी एवढी मोठी किंमत मोजायला तयार होतात। आतापर्यंत टेलर हम्फ्रीने 500हून अधिक बाळांना नावं सुचवली आहेत। सोशल मीडियावरही तिला असंख्य लोक फॉलो करतात, जे तिच्या कामाची लोकप्रियता आणि विश्वासार्हता दर्शवते। 2020 मध्येच तिने 100हून अधिक जोडप्यांना मदत करून खूप पैसे देखील कमवले होते। भारतात बाळाचं नाव ठेवणं हा एक पवित्र आणि भावनिक सोहळा असतो। धर्म, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि कुटुंबाची मानसिकता यात महत्त्वाची भूमिका बजावते। पण अमेरिकेत, विशेषतः टेलर हम्फ्रीच्या व्यवसायात नामकरण ही एक व्यावसायिक सेवा बनली आहे, जी ब्रँडिंग आणि मार्केटिंगच्या तत्वावर चालते, जी दोन भिन्न संस्कृतींमधील विचारधारेतील मोठा फरक हा दर्शवत असते। टेलर हम्फ्रीने जवळपास 1 दशकापूर्वी मुलांच्या नावाबद्दलची आपली माहिती ऑनलाईन पोस्ट करायला सुरुवात
केली. ब्रँडिंग आणि मार्केटिंग मध्ये तिचा असलेला मजबूत अनुभव तिला या व्यवसायात अद्वितीय ठरवतो. तिच्याकडे मुलांच्या नावांच्या हजारो स्प्रेडशीट आहेत आणि ती स्वतःला नावांची शौकीन म्हणवते. तिचा हा छंद आणि अभ्यासच तिच्या व्यवसायाच्या यशाचं मूळ गूढ आहे. आता आपण पाहूया तिची लाखो रुपये फीज ही का आहे. तर टेलरची 27 लाख रुपयांपर्यंतची फीज काही लोकांना खूप जास्त वाटू शकते, पण ती फक्त नाव सुचवण्याचे पैसे घेत नाही, तर ती वेळेची बचत, रिसर्च, कुटुंबातील वाद मिटवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अत्यंत एक्सक्लुझिव्ह ओळख निर्माण करण्याची सेवा देते. तिच्या VIP ट्रीटमध्ये वंशावळीच्या तज्ज्ञांकडून नाव शोधणे किंवा चर्चा करण्यासाठी थिंक टँक नियुक्त करते अशा अतिरिक्त आणि खास सेवांचा समावेश असतो. श्रीमंत पालकांसाठी ही फी त्यांच्या मुलासाठी सर्वोत्कृष्ट गोष्ट निवडण्याच्या इच्छेपुढे ही नगण्य आहे. टेलर हम्फ्रीचा व्यवसाय हे दर्शवते की आजच्या जगात कोणत्याही पारंपरिक गोष्टीचं प्रोफेशनलायझेशन होऊ शकतं. जेव्हा एखाद्या विशिष्ट आणि गुंतवणुकीच्या कामासाठी खास तज्ञ व्यक्तीची मागणी वाढते, तेव्हा त्या सेवेची किंमतही वाढते. टेलरने एका साध्या कामाला मोठ्या उद्योगाचं स्वरूप दिलं आहे. मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर टेलर हम्फ्रीच्या घराबाहेर लागलेली आई वडिलांची रांग ही फक्त युनिक नावाच्या मागणीची नाही, तर प्रोफेशनल विशेषणावर विश्वास ठेवणाऱ्या आणि उत्कृष्टसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेली आधुनिक ग्राहक वर्गाची निशाणी. टेलर हम्फ्रीचा हा अनोखा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला? तुम्ही तुमच्या बाळासाठी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी युनिक नाव शोधायला लाखो रुपये खर्च कराल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.